उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तासनतास किचनमध्ये न घालता असा चमचमीत मसाले भात 15 मिनिटात तयार करा। त्यासाठी आता भाज्या घेतलेल्या आहे आपण। कांदा, टोमॅटो, बटाटा, शिमला मिरची, तोंडली, फ्लावर आणि मटार लागणार आहे। आता या भाज्या कट करून साईडला ठेवलेल्या आहे। एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे खडे गरम मसाले टाकून फ्राय करून घ्यायचे आहे। मसाले छान फ्राय झाले की त्यामध्ये काजूचे तुकडे टाकून घेऊया। काजू सुद्धा छान असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहे। काजू फ्राय झाले की त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करून घेऊया। आता सुगंध सुटायला लागला की एक एक करून सर्व भाज्या आपल्याला यामध्ये टाकून छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे। सर्वात अगोदर कांदा टाकून आपण फ्राय केला, त्यानंतर एक एक भाजी टाकून घेतलेली आहे। आता या भाज्या छान अशा मिक्स करून सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे आणि यामध्ये मटार सुद्धा टाकून घ्यायचा आहे। भाज्या सर्व ऑप्शनल आहे, आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाका किंवा ज्या आवडत असेल त्याच टाका। आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान असं सॉफ्ट झालं की यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया। यामध्ये धना जिरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि गोडा मसाला टाकायचा आहे 2 चमचे। सर्व मसाले टाकून झाले की थोडीशी पाव चमचा यामध्ये हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित भाज्यांना लागले की यामध्ये आपल्याला आपण धुवून ठेवलेले जे तांदूळ आहे ते थोडे थोडे करून टाकायचे आहे। त्यापूर्वी आपल्याला येथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ, बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। सर्व हे मिक्स झालं की यामध्ये आता जे तांदूळ धुवून ठेवले होते ते थोडे थोडे करून टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ 15 ते 20 मिनिटं अगोदर मी धुवून ठेवलेले होते, त्यामुळे पटकन मसाले भात आपला बनून तयार होतो। तांदूळ व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे भाज्यांमध्ये। यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढे तांदूळ घेतले तेवढंच गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। अगदी 7 ते 8 मिनिटं फक्त मंद आचेवर हे ठेवायचं आहे। थोडंसं साजूक तूप आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर वरून टाकून द्यायची आहे। आता थोडंसं असं उकळी आली की मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया। आता 7 ते 8 मिनिटांनंतर चेक करून घ्यायचं आहे। आपला छान असा मोकळा सळसळीत दाणेदार चमचमीत मसाले भात तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली